तिलोत्तमा असताना अवघड जाईल, नसली तर ती वास्तू आपण कायम आनंदी सुखी ठेवायची असते आणि त्यासाठी आपण आनंदी आणि सुखी राहणं खूप गरजेचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. मी एकदा माझा मेकअप मीच करते, मी फार काहीतरी ओव्हर द टॉप करत नाही. मी खूप बेसिक सगळं करते कारण मला जरा बेसिकच राहायला आवडतं. एखादी होती अशी साडी नाही आवडत आपल्याला किंवा ते छान बसत नाही, मग मला असं वाटतं की आणखीन एक गोष्ट मी एक चढवते, माझा ॲटिट्यूड. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आले सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तिलोत्तमा मेहेंदळे म्हणजेच सुलेखाताई. कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? खूप दिवसानंतर भेटतेस. पूर्वी जी मुलाखत झालेली ती सुद्धा खूप छान झालेली, चांगल्या प्रतिक्रिया आल्या प्रेक्षकांकडून. पण आता लग्न विशेष आहे आणि हा लग्नाचा लुक आहे. सो तुमच्या मुलाच्या लग्नातला लुक आहे, काय सांगाल या लुक बद्दल? आधी लुक खूप छान डिझाईन केला आहे. मला असं वाटतं की खूप असं ओव्हर द टॉप पण नाही आहे, पण तिलोत्तमा मेहेंदळे ची जी अदब आहे, जो एलिगन्स आहे, तो सांभाळून हा सगळा लुक केलेला आहे. मुद्दामून ओढून ताणून अगदीच म्हणजे भरपूर ज्वेलरी घालून किंवा केसाचं असं खूप काहीतरी करून असं केलेलं नाही आहे. नॉर्मल ठेवलेलं आहे, ते मला खूप आवडतं. या सगळ्या ज्वेलरीज पैकी तुम्हाला कोणता दागिना जास्त आवडला? हा. ओ वा, छान आहे. आता मी प्रोमोज पाहिला की हळद सुरू होती आणि सावलीच्या तिच्या घरी त्या बाजूला अचानक भैरवीची एंट्री होते, त्यामुळे कळतं की काहीतरी ट्विस्ट येणार आहे. पण अगेन हिरो हिरोईन आहे म्हटल्यावर ते कधीतरी येणार एकत्र आहे माहिती आहे, पण तिलोत्तमा असताना थोडं अवघड जाईल, तर ते अवघड जाण्यासाठी तुमचे काही प्रयत्न असणार आहेत का? तूच उत्तर दिलंस. तिलोत्तमा असताना अवघड जाईल, नसली तर म्हणजे तुम्ही काही प्लॅनिंग वगैरे असणार आहे का किंवा काही होणार आहे का? मी तुला खूप मोठं उत्तर दिलंय. ओके, आय गॉट इट. आय होप तुम्हालाही कळेल काय होणार आहे. पण तरी आता बऱ्याच जणांची इंटरव्ह्यू झाले, त्यामुळे कळलं की खूप मोठी स्टारकास्ट आहे, बॉन्ड सुद्धा चांगलं झालं आणि फिमेल ॲक्टर्स जास्त, त्यामुळे आम्ही पाहिलं की त्या रील्स करतात वगैरे. तर हा माहोल तुम्ही किती एन्जॉय करता? तुम्हालाही वेळ मिळतो का? त्यांच्यासोबत रील्समध्ये तुम्ही सामील होता का? मी तुला खरं सांगू का, रील्स वगैरे नॉट माय कप ऑफ टी, पण मी एन्जॉय करते. सगळ्यांना रील्स करताना बघून, सगळ्यांना मज्जा मस्ती करताना बघून त्यातच माझा आनंद आहे, मला असं वाटतंय. कारण कुठेतरी काय होतं माहिती आहे, आपण आपल्या फॅमिलीबरोबर जितका वेळ घालवतो त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीने ह्या सगळ्यांबरोबर वेळ घालवतो. तेव्हा सगळ्यांना आपलंसं करून, सगळ्यांवर प्रेम करून, सगळ्यांचं प्रेम घेऊन आपल्याला एक दिवस काढायचा असतो. एक सिरियल म्हटली की आता जशी आत्ता जी दुसरी माझी सिरियल चालू 3 वर्ष चालू आहे, ही आत्ताच सुरू झाली आहे. मे बी ही पण 3 वर्ष चालेल, 4 वर्ष चालेल. सो मला असं वाटतं की जिथे आपण खूप वेळ राहणार असतो, जिथे आपला वास असतो, ती वास्तू आपण कायम आनंदी सुखी ठेवायची असते आणि त्यासाठी आपण आनंदी आणि सुखी राहणं खूप गरजेचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. आपण आनंद दिला तर आपल्याला तो मिळतो. तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची, तुमचा आय मेकअप खूप छान झाला, त्यामुळे बोलताना तिकडे लक्ष जाते. तर हे क्रेडिट कोण असं किंवा किती छान आवडलाय तुम्हाला? ते क्रेडिट मीच घेणार आहे. मी एकदा माझा मेकअप मीच करते, मी फार काहीतरी ओव्हर द टॉप करत नाही. मी खूप बेसिक सगळं करते कारण मला जरा बेसिकच राहायला आवडतं. मला आय एम ऑफ द थॉट लेस इज मोर. खूप जरा अति केलं ना तर ते छान नाही दिसत. सो मी खूप बेसिक करते, पण त्या कॅरेक्टरचा विचार करून सगळं करते. पण खूप छान झालंय. पण ना हल्ली लग्न म्हटलं की खूप सारे फंक्शन्स येतात. पूर्वी सुद्धा असायचे, पण आता संगीत ॲड ऑन झालंय किंवा मेहंदी. तर तुमच्या काळी सुद्धा हा इतकाच क्रेज होता का प्रत्येक फंक्शनला? तेच मी मगाशी पण तेच म्हणत होते की आमची जी तळवलकर फॅमिली आहे ती इतर फॅमिलीजपेक्षा जर फॉरवर्ड कायम होतीच. तेव्हा आता माझं लग्न झालं किती साली, 99. सो तेव्हा सुद्धा म्हणजे त्याच्या आधीपासून सुद्धा मेहंदी, संगीत सगळं आमच्याकडे व्हायचंच. आणि आमची फॅमिली खूप फिल्मी आहे. तळवलकर, पणशीकर, भुरे, आम्ही सगळे खूप फिल्मी आहोत. सो आम्हाला हे सगळं फिल्मीगिरी आवडते आणि आम्ही ती करतो, मनसोक्त करतो. एक शेवटचा प्रश्न, जसा हा तुमचा लग्नाचा लुक आहे तसं तुमचा संगीतचा तर झालं, पण हळदीचा वगैरे काही लुक तुम्ही पाहिलाय का? तो कसा असणार आहे? कारण तिलोत्तमाला नेहमीच वेगळ्या लुकमध्ये पाहायला माझ्या सगळ्या साड्या एकतर कलानिधीच्या असतात आणि कुठलीही साडी माझी रिपीट होत नाही. कलानिधी खूप सुंदर साड्या मला कायम देत असते आणि मला असं वाटतं की एखादी साडी म्हणजे असं होतं ना की सगळ्याच साड्या आपल्याला आवडतात असं नाही. एखादी होती अशी साडी नाही आवडत आपल्याला किंवा ते छान बसत नाही, मग मला असं वाटतं की आणखीन एक गोष्ट मी एक चढवते,
माझा ॲटिट्यूड तो आला की सगळं छान दिसतं. एक लास्ट बट नॉट द लिस्ट, इतका चांगला लुक आहे, इतरांनी तुम्हाला दिलेच असतील कॉम्प्लिमेंट, पण स्वतःसाठी एक कॉम्प्लिमेंट होऊन जाऊ देत. मला असं वाटतं सिम्प्लिसिटी इज ब्युटी. सो जेवढं आपण साधं राहू, वागू, जितकं डाऊन टू अर्थ राहू तेवढं आपण जास्ती सुंदर दिसू कायम. सो आपलं म्हणजे सौंदर्य हे फक्त दिसण्यात नाही, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा कायम आलं पाहिजे, तरच ती व्यक्ती सुंदर दिसते. नाही तर खूप सुंदर दिसून सुद्धा ती कुरूप दिसू शकते. जर का तिचा स्वभाव चांगला नसेल, तिचं वागणं चांगलं नसेल, ती फटकन कोणाला तरी काहीतरी बोलत असेल, दुसऱ्याच्या हृदयाचा, दुसऱ्याच्या मनाचा विचार करत नसेल, तर अतिशय सुंदर व्यक्ती सुद्धा कुरूप दिसू शकते. खूप छान वाटलं ताई गप्पा म्हणून, पण जाता जाता फक्त ऑडियन्सला काय सांगाल? काही नाही, मी एवढंच सांगेन की झी टी व्हीवर सावळ्याची जणू सावली ही मालिका नक्की बघा. आता खूप इंटरेस्टिंग टर्न घेणार आहे. एरवीचे एपिसोड्स तर खूप इंटरेस्टिंग असतातच, पण आत्ता जो लग्नाचा एपिसोड चालू आहे तो भारीच आहे. सो प्लीज मिस करू नका आत्ताचे सगळे एपिसोड्स. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.